जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज स्टुडिओवरती आलेलाच आपल्याला एक पार्सल द्यायला जायचं आहे कुरिअरमध्ये. आज मंडे आहे ना, काल मला वाटतं सॅटर्डेला बंद होतं आय थिंक. नाही, लाईट गेली होती त्यामुळे मी गेलो नव्हतो. आणि काल संडे होतं त्यामुळे आज 2 पार्सल आपल्याला डिस्पॅच करायचे, त्यामुळे इंडिया पोस्टला जाऊन आपण करणार आहे. सो फटाफट आता मी पहिल्यांदा जातो आणि त्यानंतर मग येऊन बाकीची कामं करूया आपण. A few moments later. तर चला मित्रांनो, आपण सकाळीच कुरिअर करून देऊन आलो. त्यानंतर मी ब्लॉग केला नाही. आता जवळपास संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आत्ता मी ब्लॉग करतोय बेसिकली. कारण मगाशी तुम्हाला जसं काल सांगितलं की जे जुने स्टुडंट्स होते आपले, त्यातले मॅक्झिमम लोकांचे क्लासेस कंप्लीट झालेत आणि आता ऑक्टोबर बॅचचे नवीन स्टुडंट्स येणार होते ना, तर ते इन्क्वायरीसाठी 2-3 जण दुपारपासून मगाशी 2-3 तासात आले होते. सो मी ब्लॉग करू शकलो नाही त्या टायमाला. सो आता डायरेक्ट 4:30ला ब्लॉग चालू केलाय. बाय द वे, आता जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की आपण एक चॅलेंज व्हिडिओ करणार आहे. जसं माझ्या एका फॉलोअरने म्हणू शकता किंवा इंस्टाग्रामवरती मला एकाने चॅलेंज दिलंय की तू तू तुझ्या राईट हाताने स्केच कर. ॲक्च्युली मी लेफ्टी आहे, तर त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या राईट हाताने स्केच करून दाखव, ते कसं येते दाखव. सो ते चॅलेंज आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आता मी ते चॅलेंज व्हिडिओ करणार आहे. ती व्हिडिओ तुम्ही मला वाटतं कदाचित अगोदरच बघितली असेल. या व्हिडिओच्या अगोदरच मी ती व्हिडिओ टाकेन. नसेल बघितले तर बघून घेऊ शकता तुम्ही. तर आता मलाही समजेल की मला राईट हाताने थोडंफार तरी स्केच करता येते. काय प्रॉपर तर येणार नाहीये, कारण आपण काय दोन्ही हाताने लिहित किंवा चित्र काढत नाही. पण थोडंफार तरी सिमिलर म्हणू शकतो आपण. सिमिलर स्केच काढता येते का ते आपण बघणार आहोत आणि तुम्हाला पण त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की आपण कोणतं स्केच करतो आणि कसं त्याचा रिझल्ट येतो बेसिकली. तर ती व्हिडिओ नक्की चेक करा. 1 hour later. मित्रांनो, जवळपास 2 तास झालेत आपण आणि ती व्हिडिओ चॅलेंजची व्हिडिओ आपण शूट केलेली. आता मी तुम्हाला सांगणार नाही ॲक्च्युली काय झालंय त्याच्यामध्ये. तुम्हाला त्याच्यासाठी ती व्हिडिओ बघायला लागेल. या व्हिडिओच्या अगोदरच ती तुम्हाला व्हिडिओ दिसेल तसं पण. सो त्यात बघा तुम्ही मी स्केच कसं केलं, ट्राय केलंय बेसिकली थोडंफार. तर ते कसं आलंय कसं नाही आलंय ते कमेंट करून मला नक्की सांगा. ते भारी वाटलं की दुसऱ्या हाताने, म्हणजे ज्या हाताने मी आतापर्यंत लिहिलं पण नव्हतं काय, त्या हाताने मी स्केच केलंय. त्यामुळे एक्सायटेड तर होतोच मी व्हिडिओ करण्यासाठी आणि एक भारी मजा आली. व्हिडिओ करायला पण मजा आली आणि ते स्केच काढायला पण मला खूप मजा आली. एनिवेज, बाकी तुम्हाला ती व्हिडिओ कशी वाटली, तुम्हाला ते स्केच कसं वाटलं, नक्की त्या व्हिडिओला जाऊन कमेंट करा. बाकी चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ एडिट करून घेऊया, कारण जवळपास संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि 8:30 पर्यंत व्हिडिओ एडिट होऊन जाईल. त्यानंतर मग एक स्केच जे आउटलाईन केलं होतं काल त्याचं शेडिंग वगैरे आपण चालू करूया. सो पहिल्यांदा व्हिडिओ एडिट करून घेतो, कारण उद्या सकाळी 8:30 वाजता तुम्हाला व्हिडिओ बघायला लागते. सो आत्ताच एडिट करून अपलोड करून मी टाकत असतो व्हिडिओ ती. सो फटाफट मी आता एडिट करायला बसतो. 1 hour later. आता मित्रांनो, फायनली ब्लॉग एडिट करून झालेला आहे, आपल्याला अपलोड केलेलं आहे. आपण उद्या सकाळी तुम्हाला बघायला मिळेल सॉरी यूट्यूबवरती. पाहिजे आता जे काल आपण स्केच चालू केलं होतं त्याची आउटलाईन झालेली, त्याची बेस शेडिंग करायची. ते तुम्हाला दाखवू शकत नाही ॲक्च्युली, कारण परमिशन नाही आहे कस्टमरची. त्यामुळे यूट्यूब किंवा इन्स्टावरती पण कुठेच मी टाकू शकत नाही ते स्केच. आणि मॅक्झिमम स्केच आता ऑलमोस्ट तसेच यायला लागलेत की ते सांगतात कुठे टाकू नको वगैरे. त्यांना माहिती ना आपण यूट्यूबवरती पण अपलोड करतो. तर बरेच जण पहिले सांगतात की अपलोड करू नको इकडे तिकडे वगैरे. एनिवेज, कस्टमरला नको असेल तर मी मोस्टली नाही करत अपलोड, तुम्हाला तर माहितीच आहे. चला तर ते पटापट मी स्केच चालू करतो करायला आता, शेडिंग वगैरे. जवळपास आता 9:30 वाजलेले आहेत आणि फेस शेडिंग आपलं कम्प्लीट झालेलं आहे. हेअर्स आणि बाकीचा पार्ट बाकी आहे. बाय द हे एक मुलीचं स्केच आहे, त्यामुळे हेअर्समध्ये पण थोडंसं जास्त टाईम लागणार आहे, कारण मोठे हेअर्स आहे तिचे बऱ्यापैकी. थोडा जास्त टाईम लागू शकतो. आता स्केच करायला तसं बघायला गेलं तर कंटाळा आला आहे. त्यामुळे मी, आणि तुम्हाला माहिती आहे की मी स्केच बोर झालं की मी स्केच कंटिन्यू करत नाही. किंवा माझ्या स्टुडंट्सला पण मी सांगतो की तुम्ही जर फ्रस्ट्रेट होत असाल किंवा तुम्हाला बोर होत असेल किंवा खूप जास्त टाईम तुम्ही बसला असाल आणि कंटाळा येत असेल आता, तर त्या टायमाला स्केचिंग बंद करा. कारण जर तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन जर स्केचिंग करताय तर ते प्रॉपर येणार नाही आहे. आणि सेम मी पण फॉलो करतो की मी जर फ्रस्ट्रेट होत असेल किंवा जास्त टाईम बसलो तर मी थोड्या वेळसाठी ब्रेक घेतो त्याला. सो आता हे स्केच आपण असंच ठेवणार आहे. उद्या मी बाकीचं कंटिन्यू करणार आहे त्याला. येस मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या पटापट. आणि 500 सबस्क्रायबर झाल्यावरती एक फ्री स्केच सबस्क्रायबरचं पण मी काढणार आहे. सो सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं काढायचं का नाही ते स्केच. बाकी चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.